भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी असा वाद दिसतोय। चंद्रकांत पाटलांच्या कामांच्या ऑडिटच्या प्रस्तावावरून हा वाद पेटलेला आहे। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा विकास निधी हा शून्य आहे। अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ सुहास टिंगरेंचा विकास निधी शून्य, तर काही गौड बंगाल आहे का सुनील टिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना हा सवाल देखील या संदर्भात आता बघायला मिळतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता काही गौड बंगाल आहे का हा सवाल टिंगरेंनी देखील उपस्थित केला आहे। चंद्रकांत पाटील यांना हा सवाल उपस्थित केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। तर पुण्यामध्ये खरं तर हा वाद आपल्याला बघायला मिळतोय। चंद्रकांत पाटलांच्या कामाच्या ऑडिटच्या मुद्द्यांवरून हा वाद निर्माण झालेला आहे। जो एक स्थायी समितीला एक ठराव दिला होता त्याच्यावरती सूचक म्हणून यांनी मांडला होता तो ठराव, अमोलजी बालवडकर आमचे सहकारी नगरसेवक, पण तो अनुमोदक म्हणून त्याला मी होतो त्या ठिकाणी। आणि त्यावेळेस माझं चंद्रकांत दादांनाही आपण त्याच्याबद्दल चौकशी सांगण्यात आलं होतं की दादा हा माझा त्याच्यामध्ये तसा काही डायरेक्ट हे नाहीये। आणि इतरही अनेक म्हणजे भाजप आणि आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये असतो किंवा आता स्टँडिंग कमिटीमध्ये एकत्र असतो तर भाजपच्या अनेक ठरावांवरती सभासदांच्यावरती आमच्या सह्या आहेत, आमच्या ठरावावरती त्यांच्या सह्या आहेत। त्यामुळे एक फक्त सही एक अनुमोदन दिलं म्हणून असं माझा निधी कापणं म्हणजे खरं तर म्हणजे कुठेतरी संविधानाचा अपमान आहे असं मला वाटतं। त्यामध्ये लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे, कोणाची चौकशी करणं, कोणाची माहिती मागवणं किंवा एखाद्या चुकीच्या घटनेच्या विरुद्ध आवाज उठवणं हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे। तो त्यांनी त्यांच्या जागी त्यांनी बरोबर केलेला आहे। जर अशा पद्धतीने आम्ही चौकशी करा किंवा कुणाबद्दलचा विचार म्हणजे त्यांच्या कामाची चौकशी करा जर म्हणलं असेल तर त्यांना इतका राग आला त्याच्यामध्ये मला प्रश्न पडतो मग काय त्याच्यात काही गोडबंगाल तर नाही ना की आज मला एवढा राग यायचा की त्यांनी डायरेक्ट निधीच गोठवायचा। निधी गोठवला म्हणजे आमचा चौकशी झाली पाहिजे का हे आता तो ठराव त्यांनी निरस्त केला त्यांना, पण तरी पण माझं का म्हणणं आहे जर अशा पद्धतीने करत असेल तर मग आम्ही आवाज उठवायचा नाही का? हे जे काय मार्ग आहेत त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे जाणार आहोत। आज सर्वप्रथम आम्ही आमच्या मीटिंग होईल त्याच्यामध्ये जो काय मार्ग ठरेल मग तो कोर्टाचा मार्ग असो किंवा मग आता खरं तर पहिला आम्ही आमच्या पद्धतीने नगरविकास मंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार। अशा पद्धतीने आवाज दाबणं हे योग्य नाही। जनतेच्यासाठी आवाज शिंदेकडे तुम्ही याची तक्रार करणार आता युडीकडेच आहे ना आपले महापालिका, तर युडीपर्यंत आम्ही पोहोचवणार की कशा पद्धतीने कामकाज चाललंय हे कायद्याला धरून नाहीये। त्यामुळं आम्ही विचाराची लढाई विचाराने लढणारे, त्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी वेळ प्रसंगी आली तर आम्ही न्यायालयापर्यंत पण जाऊ।